वारस तोच आशा। आता रश्मी, तुझ्या डॅडींच्या खूप अपेक्षा आहेत ग माझ्याकडून। याचा अर्थ तुझ्या लक्षात येतोय मम्मा? डॅडींचाही तेवढाच विश्वास होता तुझ्यावर। पण रश्मी, मी त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवू शकेन का ग? का नाही मम्मा? अगं, त्या पूर्ण करण्यासाठी तू सक्षम आहेस, म्हणून तर डॅडींनी त्या तुझ्यावर सोपवल्यात ना। वाह जगास, आजचं जेवण लई बेस झालं बघा। वाड्यावर कोणी नवीन आचार्य आणला वय काय हो? आबासाहेब, मी बनवलंय सगळं। आवडलं तुम्हाला? अगं आवडलं म्हणून काय विचारते? तुझ्यातला योग गुण ठाव नव्हता आमसनी। आबासाहेब, अहो, आपल्या घरात इतके नोकर चाकर आहेत म्हटल्यावर आजपर्यंत माझ्यावर काम करण्याची वेळच आली नाही। आज अगदी सहज म्हणून केलं मी। बरं, ते समजा जाऊ दे। 2 दिवसावर बारसे आले, आता बारशाच्या तयारीला लागा। समजा कसं दणकेर व्हायला पाहिजे। मामा, तू माझी न्यूज थांबवलीस? नाही रेवती, मी तुझी न्यूज थांबवली नाही। मी फक्त टेलिकास्ट करायच्या आधी ती बघायला मागवली। बघायला मागवलीस? तुला काय कळतं या न्यूज मधलं? शिकीन ना मी हळूहळू या फील्ड मधलंही। ठीक आहे, मग मी लक्षच घालत नाही। करा तुम्हाला काय करायचंय ते। ठीक आहे, जशी तुझी मर्जी। तसही माझ्या विनंतीवरून अभ्यंकर भाऊजी उद्यापासून ऑफिस जॉईन करणारच आहे। जागृती, तुझ्या या थापांना आभा फसले असतील, मी नाही। 1.5 वर्ष त्या मुक्ताच्या हातचं जेवलोय मी। मुक्ताच्या बाकीच्या गोष्टी विसरलो असेल मी, पण तिच्या हातची चव अजून विसरलेलो नाहीये मी। काय ग, इथं येताना कापड नाहीत असं बोलली होतीस ना मला? आणि मग आता इतकी लुगडी? अहो सोडा, काय करताय? बऱ्या बोला ना सांग, मालकीनबाईंचीच लुगडी आहेत ना वही? हो, मग तुझ्याकडे कशी? त्यांनीच दिल्यात ह्या साड्या मला। किमाने इतबारे इतकी वर्ष चाकरी करतो या घराची, तेव्हा कुठं दिवाळीच्या टायमाला वर्षातून एकदा एक लुगडं भेटतं आम्हाला। आणि ही बया काल नाही आली तर तिला 5-5 लुगडे। तुला या किचन मध्ये येण्याची अजिबात आवश्यकता नाहीये। घराबाहेर विहीर आहे, तिकडे खूप सारा कचरा साठलाय, तिकडे जायचं आणि तिथली साफसफाई करायची। 1 मिनिट। तो वारस तोच आशा।